परिषद मतदारसंघ हे भाजप बहुमताने 100% जिंकणार. कारण जे आमचे उमेदवार आहेत ते उमेदवारच जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे हे मातीशी नातं जुळलेले आहेत, अनुभवी आहेत. म्हणजे आज उठले आणि उमेदवारी दिली असं कोणही नाही आहे याच्यात. आता शिरगाव मतदारसंघ बघाल तर आपला तो कदम अतिशय चांगला उमेदवार आहे. त्याच्या मतदारसंघात चांगलं सहकार्य आहे आणि तो आपला 100% निवडून येणार. तसेच कुणकेश्वरचे सुनील पारकर हे माजी सभापती राहिलेले आहेत. ते पंचायत समितीमधून निवडून आले होते. म्हणजे कामाचा अनुभव असलेला उमेदवार असल्यामुळे आणि मातीशी नातं जोडलेला उमेदवार असल्यामुळे तोही 100% निवडून येणार. आणि पुरळ झेडपीमधले आपले तिन्ही उमेदवार हे सुद्धा अनुभवी आहेत. संजय बोबडी हे माजी बांधकाम सभापती होते. 10 वर्ष ते गिरिये ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि दर दिवशी पक्षाच्या प्रक्रियेत आणि कार्यकर्त्यांबरोबर कामाच्या प्रक्रियेत असलेला तो माणूस आहे. त्याच्यामुळे त्याला आधी त्याची ओळख सांगावी लागत नाही. कुठेही गेल्यानंतर तो प्रत्येक गावातल्या, प्रत्येक वाडीतल्या, प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला उमेदवार आहे. आणि तसंच रवी तिरोडकर पंचायत समिती सदस्य हा सुद्धा माजी पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती राहिलेला आहे. कामाचा अनुभव असलेला, तो पण मातीशी नातं जोडलेला आणि लोकांच्यात मिसळणारा उमेदवार आहे. संजना आळवे या सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं. ते पक्षाच्या प्रक्रियेत हे कायम कधीही पुढे असतात आणि त्यांनाही आपली ओळख सांगायची गरज लागत नाही. त्यांना ते सुद्धा संपूर्ण त्यांच्या मतदारसंघात आघाडीला आहे. त्यामुळे आमचा पक्षाचा विजय हा 100% आहे. आणि दुसरं एक म्हणजे पक्षाचं आमच्या ध्येयच आहे की पहिलं राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. त्याच्यामुळे जे आपले कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत पक्षाचे, ते कमळ चिन्हाशिवाय दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत आणि मोठ्या फरकाने आपले सगळे उमेदवार निवडून येतील. महायुतीचे उमेदवार म्हणजे आपल्या 3 पक्षाचे मिळून ते उमेदवार आहेत. मग ते सुद्धा उमेदवार लोकांशी नातं जोडलेले आहेत आणि तेही उमेदवार अमोल लोके असेल कुणकेश्वरला आणि मंचाला आपले विलास साळसकर असतील, तर ते सुद्धा मोठ्या फरकाने निवडून येतील.